नमस्कार, मी प्राध्यापक एन.आर. जगताप. तुम्ही पाहताय चावडी न्यूज. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम सध्या रंगलेला आहे. प्रचार मोठ्या प्रमाणात चालू आहे. उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रात्रंदिवस पळत आहेत आणि ह्या मतदारांच्या नेमकं मनामध्ये काय आहे, यांच्या भावना काय आहेत. पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती ची जी निवडणुकीची प्रक्रिया सध्या चालू आहे, जो प्रचार सध्या चालू आहे, यामध्ये आम्ही पुरंदर तालुक्यातील मतदारांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील मांढर या गावामध्ये आणि मांढरमधील नागरिकांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत, कसा हवाय त्यांना त्यांचा जिल्हा परिषदेचा भावी सदस्य, पंचायत समितीचा भावी सदस्य कसा हवाय, काय अपेक्षा आहेत, कोण आहे त्यांच्या मनात, कुणाची आहे हवा आणि मांढरमध्ये कौल कुणाचा आहे किंवा मांढरचा जे पारडं आहे ते कोणत्या उमेदवाराचं जड आहे, हे आपण आजच्या या प्रतिक्रियांमधून जाणून घेणार आहोत. चला तर माझ्या सोबत राहा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा सध्या प्रचार चाललाय. काय मांढरमध्ये काय परिस्थिती आहे तुमची? नाही, हरिभाऊ होईल मतदान चांगल्यापैकी होईल. हा, का बरं होईल म्हणजे काय? होईल. माणूस चांगला आहे तो. बरं, अगदी गरीबातला गरीब माणूस गेला तर तो हा म्हणजे जवळ येणारा माणूस येतो. कामं केलीत का? काही कामं झालीत का ज्यावेळी ते का याच्यात झाले ना, रस्त्याचे काम केलेत ना. केलेत काम? काय भाजपच्या बाबतीत या वेळेला कसं काय वातावरण? आता हे कुठलं बरे मग आता इतर काय सांगता येणार. गावात काय परिस्थिती तुमच्या? होईल की समाजाला काय? होईल का मत? हा, होईल होईल. होईल. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा आता प्रचार चाललाय. काय परिस्थिती आहे सध्या मांढरमध्ये? मांढरमध्ये हे रोड येतात रोड. हा, का बरं? हरिभाऊ यांचं काय? काम केलं इथं, धरणाचं काम केलंय बरं, आणि जागोजागी रस्ते केलेत. होय. हा, काम भरपूर केलेत. काय आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं प्रचाराची रणधुमाळी रंगलेली आहे. काय मांढरमध्ये काय परिस्थिती आहे? मांढरमध्ये हरिभाऊ लोळे हे एक चांगल्या मताधिक्याने दोन्ही डॉक्टर शिंदे त्यांची ती मंडळी आणि हे फुल मताने चालतील. अगदी बोटाव प्रत्येक गावात असतात 5-10 इकडं तिकडं. पण भाऊंचा स्वभाव त्याला तोडच नाही. बरं, म्हणजे माझा तर असा आहे की तालुक्यात कुणाचा एवढा संबंध नाही. असा भाऊ काम करणार आहे. कुणी गरीब जाऊ काम हातात. माझ्या गावातलं उदाहरण देतो. ह्यांच्या भावाची गाय मेली. सहज भाऊंना फोन केला, म्हणलं गरीबाची गाय मेली, आपल्याकडून काय मदत होईल का? त्यांनी 1 मिनिटात म्हणले गाय कुठे आहे? म्हणलं आम्ही काढली. म्हणले थोडी बाहेर काढता का? म्हणलं का? म्हणले मी डॉक्टर पाठवतो पोस्टमार्टमला. की आपल्याला खोटं काही करायचं नाही. पण ती ताबडतोब डॉक्टर आला. 2 तासात मला फोन आला की तुम्ही तिथं स्वतः जा. डॉक्टर येतात. मी इथं उभा राहिलो. डॉक्टर आले तासाभरात. त्यांना घेऊन त्या जिथं गाडली होती तिथं गेलो आणि त्या माणसाला पैसे जिल्हा परिषद तर्फे मिळवून दिले. बरं. गरीबाची तशी जर फोन नसता केला आणि पोस्टमॉर्टम नसतं झालं तर पैसेच नसते मिळाले. संबंधच नाही. बरं, अशी किती उदाहरणं आहेत. कोण दवाखान्यात आजारी आहे, मुख्यमंत्री निधीतनं पैसे, कुठल्या पुण्यात हॉस्पिटलला फोन, कुणाकून बी साखळी जोडून फोन लावायचा. म्हणजे ही कामाची तारीफ आहे त्यांच्याकडे. बाकीचे आमच्या पैसे जवळ कोण थांबत नाही. काय आता कमळ फुलेल का जिल्हा परिषद पंचायत समिती? 100% फुलणारच. मी तर माझा असा अंदाज आहे की 3 जिल्हा परिषद BJP घेते या, 5 पंचायत समित्या BJP घेते या. सभापती सुद्धा BJPचा वोट होय माझ्या फिरण्याच्या अंदाजातनं. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम सध्या रंगलाय. काय एकंदरीत परिस्थिती आहे तुमच्याकडे? परिस्थिती म्हणजे आमचे लोळे भाऊ आणि कमळ तर आहेच. नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे, देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आहे. त्याला जर ही सोबत भेटली तर मग विकासाची गाडी आणखीन फास्ट पळवू शकते ना. बरं, काय आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये असं बोललं जातंय की सध्या भाजपकडून दावा केला जातोय की कमळ फुलणार. ज्या पद्धतीने महानगरपालिका आल्या, नगरपालिका आल्या, तसंच पंचायत समिती आणि झेडपी पण येईल. काय वाटतं तालुक्यात काय परिस्थिती राहील? तालुक्यामध्ये कसं झालं, संजय जगतापांसारखं नेतृत्व मिळाल्यामुळे जो खेड्याकडे BJPचा लोकांचा ओढा कमी होता तो आता मुख्य प्रवाहात आलेला आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही प्रतिक्रिया जर बघितल्या असतील तर वयस्क लोक वगैरे आहेत की जे भाजप म्हणजे काय जास्त त्यांना माहिती नव्हतं.
त्यांच्यापर्यंत आता ते पोचलेलं आहे संजय जगतापांमुळं. एकंदरीत काय कमळ फुलेल? 100%. मांडर काय मांडरमध्ये काय परिस्थिती? मांढरमध्ये कमळाची जास्त वातावरण चाललंय. बरं, का बरं म्हणजे कमळाची काय कशामुळे वातावरण झालंय? आता सध्या आमचे माजी आमदार संजय जगताप यांचा BJP मध्ये प्रवेश झाल्यामुळं वयस्कर लोक, तरुण वर्ग कमळाकडे, BJPकडे जास्त वळलेले आहे. गाव कुठलं? मांडर. काय परिस्थिती जिल्हा परिषद पंचायत समिती? जेडपीला इथे कमळ चालणार आहे. होय, हो, का हरिभाऊ बरं लोळे. कमळ का? काय लोळेंची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांचं माणसामध्ये जाणं येणं आणि हे असतं सदैव त्यांचं हे लक्ष असतं, त्याच्यामुळे जरा त्यांच्या बाजूचा जास्त कल आहे. कल आहे. मग काय आता ते याचे PM किसानचे पैसे, लाडक्या बहिणीचे पैसे, त्याचा फायदा होईल का हो मतदानाला? ते होणार ना, 100% होणार. मग काय तरुण कमळ वर्गाचा जास्त प्रतिसाद आहे हरिभाऊ लोळेंना. होय, काय कामं केलीत का त्यांनी? कामं केलेली आहेत. संपर्क आहे का? संपर्क भरपूर आहे. आहे. मग काय यंदा ZP पंचायत समितीला कमळ फुलतंय? 100%. पंचायत समिती निवडणुकीचे सध्या प्रचार सुरू आहे. एकंदरीत काय वातावरण काय मांडरमध्ये? वातावरण दोन्ही पक्षाची तूर्तच चाललेली आहे. बरं. म्हणजे राष्ट्रवादीचे पण चालू आहेत आणि कमळचे पण चालू आहेत. पण जनरली पुष्कराज साहेब आहेत, त्यांच्याशी आमचा जास्त काही कॉन्टॅक्ट नाही. म्हणजे जास्त सामाजिक दृश्य म्हणजे जनरली आपण बोलायला गेलो, सामान्य जनता गेली किंवा बोललो म्हणजे आपल्याला एवढा अंदाज नाही त्यांचा. पण हरिभाऊंचा आम्हाला पर्सनली अंदाज आहे की आम्ही कुठलंही काम घेऊन गेलो, पंचायती थ्रू गेलेलो आहे आम्ही बरीच कामं घेऊन. जुनं पाणी असू देत, एका फोनवरती काम झालेलं आहे त्यांच्याकडून की म्हटलं सर आम्हाला पाण्याची सुविधा कमी जर म्हणजे असं भांडर साईडला पाण्याचे दुष्काळ बऱ्यापैकी असतो, त्यामुळे पाण्यासाठी जरा सोर्सेस कमी होते की गुरांना पाण्याचा प्रॉब्लेम व्हायचा किंवा शेतीसाठी उपलब्ध. आता ते पाण्याचं काम इतकं छान पद्धतीने झालंय. आता पावसाळ्यात, आता उन्हाळा आहे पण पावसाळ्यात तुम्ही बघू शकता इतकं छान पद्धतीत काम केलेलं आहे त्यांनी की ते पाणी पूर्ण झिरपून ॲज अ पाझर तलाव ते झिरपून खालच्या विहिरीला सोर्सेस चांगला वाढलेला आहे. आणि कधीही निम्या रात्रीला त्यांना फोन करू दे, भाऊंचा कधीही फोन उचलला जातो आणि कुठलंही काम असू दे ते आरामशीर होतं. असं काही फोर्स नाही, जास्त 10 वेळा फोन करावा लागत आहे, एका फोनवरतीही फोन होतं, काम होतं. माजी आमदार संजय जगतापांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतरच ही पहिली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे. काय वाटतं एकंदरीत कसा राहील प्रतिसाद? बऱ्यापैकी छान परिस्थितीत राहील. आम्हाला तर 100% खात्री आहे भाऊंची शीट लागेल म्हणून. लाडक्या बहिणींच्या बाबतीत काय? लाडक्या बहिणी नेहमी भाजपला भरभरून मतदान करतात. यावेळेला या अशा व्यक्त केली जाते की लाडक्या बहिणी भाजपला मतदान करतील. तुम्हाला काय वाटतं? करणार, 100% करणारच. कारण की बऱ्यापैकी काही घरं अशी होती की तिथं खायला काही माणसं एजित होती, पण लाडक्या बहिणीमुळं अशा काही घरामध्ये चुली पेटलेल्या आहेत. चालतंय, बऱ्यापैकी चालतंय, खायला मिळतंय की उपाशी राहण्यापेक्षा चांगल्या पद्धतीत काम, संसाराला हातभार लागलाय थोडक्यात सांगायचं म्हणजे. त्यामुळं लाडकी बहीण ही 100% भाऊंच्या मागं पाठीशी राहतील, खंबीर पाठिंबा देतील. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची सध्या रणधुमाळी रंगलेली आहे. काय एकंदरीत मांडरमध्ये वातावरण काय? छान आहे. कोणाच्या बाजूने वातावरण जास्त? हरिभाऊ. हरिभाऊ. मांढरमध्ये अशी परिस्थिती आहे की तिरंगी लढतीमध्ये भाऊंचा म्हणजे भारतीय जनता पक्ष हा सरच जाणार आणि आमचं बहुमत त्यांनाच मिळणार. हरिभाऊंनाच का बरं मतदान? कारण आमचं हक्काचा माणूस आहे. आता आमची स्वतः वैयक्तिक माझी 13 पोलची लाईटची मंजुरी आहे, ती मी अगदी हरिभाऊंना हाताला धरून करून घेणार. कारण मी 24 तास बसून आमचं डॅम तयार करून घेतला आणि झालाच पाहिजे. देणाऱ्यांनी जमीन दिली, मंजूर झाला, करूनही घेतला. त्याचं आता पिचिंगचं काम राहिले. आज मी त्याला त्याच्यामध्ये जवळजवळ अगदी 5-7 लाख लिटर पाणी असेल. 5-6 लाख लिटर. भाजप म्हणतंय कमळ फुलणार जिल्हा परिषद पंचायत समितीत. काय वाटतंय? पंचायत समितीत जिल्हा परिषद पंचायत समिती दोन्ही आहे निवडणूक, त्यामध्ये कमळ फुलणार असं म्हटलं जातंय. काय वाटतं तुम्हाला? फुलणारच आहे, लागणारच आहे सीट. आणि तेही दोन्ही पंचायत समितीचं बी आणि जिल्हा परिषदचं बी भारतीय जनता पार्टीचं सीट लागणार आणि लावून देणार. आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आणि आमची जी नडील कामं आहेत हे आम्ही भाऊंच्या हाताला धरून करून घेणार. समितीच्या निवडणुका सध्या सुरू आहे प्रचार. काय वाटतं एकंदरीत कोणाच्या बाजूने पारडं झुकतं राहील?
हरिभाऊ लोळ्यांच्या बाजूने पारडं झुकणार आहे. कारण त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे. ते कोणत्याही पक्षात असले तरी आम्हाला कधी त्यांनी असं म्हणजे दूर धरलेलं नाही. माझ्यावर तर एवढ्या म्हणजे दुःखाचे डोंगर कोसळले तरी त्यांनी मला समोर असे मी दिसले ना तरी मला मोरेताई पुढे या असे म्हणणारे आणि सगळ्याच बाबतीत म्हणजे प्रेमळ स्वभावाने आणि साहेब आहे तरी त्यांना आपण ते असे निवडून येतील की प्रचंड बहुमताने निवडून येतील. आणि सरांचं बोलायचं तर सर तर काय बोलायलाच नको. आमच्या सुखदुःखाच्या आणि सगळ्या कार्यक्रमाला ते हजर असतात आणि म्हणजे हजर असून सुद्धा सुरुवातीपासून इतके वयस्कर आणि हे असले ना गोरगरिबांचे दात आहेत ते आणि समोर आले ना तरी सगळ्यांना नमस्कार करणार. आम्हाला समोरून आमच्याशी बोलतात आणि सगळं काय त्यांनी आमच्या सुनबाईवर एवढे दुःखाचा डोंगर कोसळला होता तरी त्यांनी आम्हाला साथ दिली. जिल्हा परिषद पंचायत समितीचे आता सध्या निवडणुकीचा प्रचार चाललाय. काय मांढरमध्ये परिस्थिती काय, कोणाच्या बाजूने? हरिभाऊ लोळे आणि सायली शिंदे होय. हा. काय वाटतंय दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत? निवडून येतील नक्कीच. वरपासून खालपर्यंत सत्ता आहे म्हणल्यावर. बर. हां. काय आता भाजप म्हणते जिल्हा परिषद पंचायत समितीत कमळ फुलेल. काय वाटतं मतदान देतील का भाजपला? हा देणार की. होय.